संतोबांना किती वेळा सांगा, ओ संतोबा वारीला चला, वारीला चला, वारीला चला. नाही हो, हे काम आहे, नाही हो ते काम आहे. एक दिवस तुकोबाने काय करावं, झाडाच्या फांदीला लटकले आणि म्हणाले, अहो मला झाडानं पकडलं, मला झाडानं पकडलं, झाडानं पकडलं, झाड काय मला सोडायला तयार नाही. संतोबा बाहेर आले, म्हणतात, अहो काय झालं तुकोबा? काय नाही म्हणे, झाडानं पकडलंय. अहो त्यात काय एवढं, हात सोडा म्हणजे याल खाली. तुम्हाला झाडानं नाही पकडलंय, तुम्ही झाडाला पकडलंय. तुकाराम महाराजांनी हात सोडून द्यावेत आणि संतोबांना सांगावं, संतोबा इतकी वर्षे हेच तर सांगतोय, आता तरी सोडा आणि चला वारीला. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता असं म्हणतात. तर त्या नारीचं पूजन व्हावं, अर्थात पूजन व्हावं याकरता नारीनी सुद्धा स्वातंत्र्य तर आहेच, पण त्याबरोबर त्या स्वातंत्र्याला एक चौकट असावी. जुन्या लोकांचं एक सुंदर वाक्य आहे, सुंदर कुणी राहू नये असं म्हणत नाहीत, पण त्या सौंदर्याला सात्विकतेची झालर जरूर असावी. धर्म म्हणजे काय? हा हिंदू, तो मुस्लिम, तो ख्रिश्चन, हा धर्म नाही. धर्म म्हणजे धारणा, धारणा म्हणजे व्यवस्था, व्यवस्था म्हणजे विधी निषेध, विधी म्हणजे हे करा अशी आज्ञा, निषेध म्हणजे हे करू नका अशी आज्ञा. अशी जी विधी निषेधात्मक जीवन जगण्याची पद्धती, त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. जगाची निर्मिती झाली, कोणीतरी अधिष्ठान ठेवलं, ते जग व्यवस्थित चाललं. पण हे जग व्यवस्थित चालावं याच्याकरता या जगाला व्यवस्थित चालवणारा चालक आहे, पण तो या जगाला चालवणारा आहे ह्याची जाण देणारं कोणीतरी हवं होतं. प्रत्येक वेळेला प्रत्येकापर्यंत पोहोचणं शक्य नाही, म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणाकरता संत अवतरित झाले. संतांचं पृथ्वी तलावर येणं याला अवतरण असं म्हणतात. का? कारण ते काही विशेष कार्य धरून आलेले असतात. आमचा मगाशीच बोलताना विषय झाला, 10वीला गेल्यानंतर एखाद्या मुलाला विचारलं, काय रे पुढं काय करायचं ठरवलंय? नाही, अजून ठरवलं नाही. असं संतांचं नसतं. अवतरित होतात तेवढ्या करताच की बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, काहीतरी उपकार करण्याकरता, काहीतरी कृपा करण्याकरता, म्हणून संत इथे अवतरित होत असतात. संत म्हणजे काय? तर ज्यांनी आपल्या जीवनाची दिशा ही संथ केली आहे तो संत. ज्यांनी षडविकारांना बाहेर काढलंय, किंबहुना ते षडविकार आपल्या ताब्यात ठेवलेत, पंचविषय आपल्या ताब्यात ठेवलेत, तो संत. दुसऱ्याच्या संत्याला लोण्यांची उपमा दिली जाते बऱ्याच वेळेला. सज्जनस्य हृदयम नवनीतम असं म्हटलं, पण लोण्याची उपमा सुद्धा संतांसाठी कमी आहे. कारण का? लोणी जर वितळायला हवं तर त्याला ताप द्यावा लागतो, म्हणजे उष्णता द्यावी लागते. पण सज्जनांचं हृदय जे आहे ते दुसऱ्याला होणाऱ्या त्रासानं वितळतं. दुसऱ्याला त्रास व्हायला लागला की संत लगेच कार्यरत होतात, किंबहुना त्यांची कार्य करण्याची जी प्रवृत्ती असते ती अधिक दृढ होते आणि त्याला सन्मार्गावर आणण्याचं काम संत करतात. असे हे संत ज्यांच्या जीवनाची दिशा. धर्मराज युधिष्ठिराला यक्ष प्रश्न जे विचारले त्यामध्ये एक प्रश्न विचारला, जीवनाची दिशा काय असावी. यक्षानं प्रश्न विचारला. धर्मराज सुद्धा काही कच्चा विद्यार्थी नव्हे हो, तोही कोचिंग क्लासमधनं शिकून आलेला विद्यार्थी. त्यामुळे त्यांनी पटकन उत्तर दिलं, संत. जीवनाची दिशा काय असावी? तिथे संत असावी. असे हे संत आमच्यावरती सतत उपकार करतात. तुकाराम महाराजांचा अवतार कशा करताय? तुकाराम महाराजांचं जीवन जर बघायला गेलं तर संसारिक असणारे तुकाराम महाराज, त्यानंतर साधक असणारे तुकाराम महाराज आणि सिद्ध अवस्थेला पोचलेले तुकाराम महाराज. आणि हा जो उपदेश केलाय त्याच्यात पहिला शब्द एक शब्द वापरला, काय सांगू आता. आता शब्द काय?
संस्कृतामध्ये इति येतं. इति शब्द समाप्तीवाचक आहे, की आता समाप्ती आहे. आपण जेवायला बसलो, गोडधोडाचे पदार्थ केलेले असतात, आग्रहानं माणसं वाढतात. भरपूर खाऊन झालं की मग म्हणतो आता पुरे. पण 8 दिवसांनी दिलं तर परत हवं असतं. तो आता इथे नाहीये. आता याच्या पुढे काही होणार नाही. फक्त या सगळ्या उपनिषदांमध्ये भगवत स्तुतीमध्ये बघायला गेलं तर फक्त भीष्मस्तुती अशी आहे जिची सुरुवात इतिपासून होते. इतिमती रूपकल्पिता. बाकी सगळ्यांचं जीवन कार्य जिथे संपलं किंवा सिद्ध अवस्थेला पोचलं की आता माझी जी मार्गक्रमणा करण्याची जी पातळी आहे ती मी परमोच्च बिंदू गाठलेला आहे. का? मी सिद्ध झालेलो आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. साक्षात भगवंता पुढे मागितलं. आता भगवंत म्हणजे कोण? त्याला विश्वात्मक भगवंत म्हटलं. विश्वात्मक भगवंत म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही. हा ज्ञानो निवृत्तीने केला. निवृत्तीनाथांसमोर बसलेत माऊली आणि प्रश्न आता म्हणे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मीरती वाढो. जे काय असेल ते हे सगळं हवंय. ठीक आहे म्हणाले, हे सगळं मिळेल. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाओ. म्हणजे ज्ञाना जे मागितलंयस ना ते प्रत्येक मिळेल. फक्त आता पुढे काय हवंय बोल. ज्ञानोबांनी पुन्हा एकदा विचारलं, दादा हे मागितलेलं सगळं मिळेल? हे जे मागितलंय ते सगळं मिळेल? हो म्हणे, निश्चित मिळेल. मग म्हणाले बास, दुसरं तिसरं काही नको. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. संत असे कुठलीही गोष्ट करताना त्याच्यामध्ये त्याचा वेगळा हेतू कुठला नसतो. आपलं करणं कसं आहे, आपण कामाला तेव्हाच जातो, इन्कम असेल तर कमी येईन. एखादं काम करायला कधी आम्हाला किंमत तोपर्यंतच असते. एकदा का इन्कम बंद झालं की संपलं. संतांचं तसं नाही. कुठलंही कार्य करताना निस्वार्थीपणे कुठलाही हेतू नाही. हेतू एकच की या जगाचं कल्याण व्हावं. आणि असे हे संत काय करतात तर 3 गोष्टी करतात. संत जागवतात. संत जागवतात. ते म्हणे जागवतात म्हणजे काय? आता आम्ही जागेच आहोत, जागेपणीच कीर्तन ऐकतोय. पण कीर्तन ही जागाच अशी आहे की तिथं झोप येण्याची शक्यता असते. त्यात परांजपे महाराजासारखा नवीन महाराज असला तर जास्तच शक्यता असते. मग अशा वेळेला काय करायचं? आणि ती इथे येते. कुठेतरी म्हणे असं लिहिलं होतं की ते रामांचा तिला वर होता. त्या रामांच्या वर येण्यामुळे कुंभकर्ण सती गेल्यानंतर ती इथं यायला लागली कीर्तनात. म्हणजे कीर्तनात जाणाऱ्यांना दर. ती ऑर्केस्ट्रा गरबा वगैरे इकडे जात नाही, ती कीर्तनाला येते. पण असं कुठे शोधायला जाऊ नका, कुठल्याही रामायणात मिळणार नाही. हे लोक रामायण आहे, लोकांनी स्वतःच्या सोयी करता शोधून काढलेलं. मग जागवतात म्हणजे काय? शब्द नीट लक्षात घ्या. जाग करतात असं नाही म्हटलं. जागवतात म्हणजे इथे पुन्हा पुन्हा जागवणं आलं. पुन्हा पुन्हा जाग करतात. मग पुन्हा पुन्हा जाग का करावं लागतं? तर पूर्वीची स्थिती पूर्णपणे जर आपण बघितली तर लक्षात येतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्याआधीची स्थिती काय होती हो? सगळा देश यवनांची गुलामगिरी करण्यात मग्न होता. आणि अशा वेळेला हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जिजामाता बघत होत्या. मातृरूपेण संस्थिता. केवढ्या खडतर प्रयत्नातून छत्रपती शिवाजी राजांना घडवलंय या मातेनं. आणि मग हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. पण त्याकरता कितीतरी पटीनं बलिदान द्यावं लागलं. किंबहुना संत त्यांना म्हणता येईल जे दुसऱ्याच्या कल्याणाकरता देह झिजवतात. संत त्यांनाही म्हणावं लागेल जे दुसऱ्याकरता बलिदान देतात.
संत त्यांना सुद्धा म्हणावं लागेल जे हिंदवी स्वराज्य मिळवण्याकरता शिर उडालं तरी सुद्धा धड लढत होतं, त्यांना सुद्धा संत म्हणावं लागेल. संत त्यांना सुद्धा म्हणावं लागेल की खरंच तो मेलाय ना ह्याची खात्री नाही म्हणून शिर सुद्धा कापून आणतात. संत त्यांनाही म्हणावं लागेल जे लोक ज्याला शहनशाह समजत होती त्याच्या तंबूचे कळस तोडून आणतात. संत त्यांनाही म्हणावं लागेल जे दिल्लीपासून महाराष्ट्रात 8 तासात घोडा दौडत आणतात. म्हणजे त्यात काय विशेष, आम्ही गाडीने येऊ शकतो. अरे 25 किलोमीटर घोड्यावरनं जाऊन बघा, हाडं तुटायची परिस्थिती आहे आपली. कशा पद्धतीने ते लोक घडले आणि कशा पद्धतीनं ते लढले याला फार महत्व आहे. संत त्यांनाही म्हणावं लागेल ज्यांनी छत्रपती शिवाजी राजांची घोषणा पूर्ण करण्याकरता मी काश्मीरापासून कन्याकुमारीपर्यंत अवघा भारत देश यवन मुक्त करीन म्हणून दिल्लीपर्यंत 1 लाख फौज घेऊन जाण्याची धमक जे दाखवतात त्यांना सुद्धा संत म्हणावं लागेल. जे दुसऱ्याकरता झटतात, जे दुसऱ्यांना होणारे कष्ट पाहून दुःखी होतात, त्या सगळ्यांना संतच म्हणावं लागेल. असे संत मला जाग करतात. कारण काय होतं की आम्ही एकदा जागे झालो की कार्यप्रवृत्त होतो, पण परत काहीतरी असा अडथळा येतो की त्यापासून परत परावृत्त होतो. उदाहरणार्थ सकाळची वेळ, गाडी पकडायची असते, पहाटेचा गजर लावलेला असतो, त्याला अलार्म असं म्हणतात मराठी भाषेत. तो लावलेला असतो किती 3:30-4. त्याला ब्राह्ममुहूर्त असं म्हणतात, 3:30 ते 4:30. ब्राह्ममुहूर्त का? कारण त्या वेळेला देव स्नान करतात असं म्हटलं जातं. ब्राह्ममुहूर्त. 3:30चा गजर लावला, 3:30चा गजर वाजलाही. 3:30चा गजर वाजल्यावर हा झोपलेला ठोंब्या उठला, पण म्हणे 5:30ची गाडी आहे, आवरू तासाभरात, करू बंद, म्हणून परत बंद करतो. त्यामुळे जागा केला होता संतांनी, पण हा परत झोपला म्हणून पुन्हा पुन्हा जागवण्याची गरज पडते. सांगण्याचा मुद्दा, संत जागवतात, जाग करून पुन्हा पुन्हा झोपू नका हे शिकवतात. आणि एकदा का शिकायला लागलो की संत सांभाळतात सुद्धा. त्यामुळे या 3 गोष्टी, 3 क्रियापद मुख्य वापरली. संत काय करतात? जागवतात. संत काय करतात? शिकवतात. आणि संत काय करतात? सांभाळतात. असे संतांनी आमच्यावरती इतके उपकार केले. महत्वाचा उपकार काय केला असेल संतांनी, तर तो हा की प्रत्येक मनुष्यानं बाकी जीवन जगत असताना सर्वात महत्वाची गोष्ट काय असते, तर ती कुळधर्म कुळाचार पाळणं. आणि हा कुळधर्म कुळाचार आम्हाला आमच्या संतांनी जाणता करून दिला. कारण बऱ्याच वेळेला गुरुजी येतात, गुरुजी काय गोत्र काय तुमचं? नाही म्हणे ते काश्यप हे करून घ्या. कुठलं आठवत नसलं की ते घ्यायला चालतं. अरे पण ते माहिती असावं ना, त्या ऋषींच्या कुळातून आपला सगळ्यांचा जन्म आहे, त्या ऋषी कुळातले आपण आहोत. गोत्र लक्षात राहत नाही, कुळ लक्षात राहत नाही. त्यामुळे या आमचा कुळस्वामी कोण, आमची कुळदेवी कोण, आम्ही विसरलो तिला. तिची जाण करून दिली संतांनी. ती कोण आहे? मग सप्तशतीमध्ये या देवीच्या वेगवेगळ्या स्वरूपांचं वर्णन आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, मातृरूपेण संस्थिता, तृष्णारूपेण संस्थिता, चेतनेत भिदीयते. वेगवेगळ्या रूपानं आहे. आता ती आदिशक्ती आहे म्हटल्यानंतर ती फक्त स्त्रियांमध्येच आहे का? तर नाही. चेतनेत भिदीयते असं म्हटलंय. ती चेतना रूपानं तुम्हा आम्हा सगळ्यांना जागवण्याचं काम करते. ती आहे म्हणून तुम्हा आम्हाला लोक बोलवतात. नीट आहे का?
ती आपल्यात आहे म्हणून तुम्हाला आम्हाला लोक बोलवतात. ती एकदा बाहेर पडली की आपल्याकरता लोकांना बोलवावं लागतं. ती आहे म्हणून आम्हाला. हा संतांचा आमच्यावरती सर्वात मोठा उपकार आहे. ती आदिशक्ती आहे, ती जगन्माता आहे, ती अवघ्या विश्वाचा अगदी प्रत्येक वेळेला तिचं स्मरण आपल्याकडे सांगितलंय. सप्तशतीमध्ये हे स्मरण आहे. अगदी अन्नाच्या पानावरती बसल्यानंतर सुद्धा घास घेण्यापूर्वी तिचं स्मरण आपल्याला सांगितलं की तिचं स्मरण करा. कारण का या सगळ्याची निर्माती कोण आहे तर ती आहे, ती आदिशक्ती आहे. ब्रह्मा विष्णू महेश ही तिची बाळं आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे जेव्हा तिचा कोप अनावर होतो, तिचा राग जेव्हा अनावर होतो तेव्हा या तिन्ही देवांचंही काही चालत नाही. तिचा राग जेव्हा अनावर होतो तेव्हा तिन्ही देवांचं काही चालत नाही. तुमचं आमचं काय चालणार हो. बघा अनुभव असेल बऱ्याच जणांना. फक्त माहेरच्या माणसाबद्दल बोला बरं, असा काही राग अनावर होतो. अशी ती आदिशक्ती आहे आणि ही आम्हाला संतांनी जाणते करून दिली. असे संत आहेत. तुकोबाराय म्हणतात या संतांचे उपकार काय सांगू. कारण प्रत्येक वेळेला आमच्यावर दुःख येतं, आमच्यावर संकट येतं, त्यावेळेला संत काय करतात, अभंगाचं प्रथमचरण. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. ओ माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराये, काय द्यावे त्यासी भावे उतराये. माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराये, काय द्यावे त्यासी भावे उतराये. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. ते प्रत्येक वेळेला आम्हाला जाग करण्याचं काम करतात. असे हे संत आहेत. किती जाग करावं, किती जाग करावं. तुकोबाराय म्हणतात की अवघी जीवनाची दिशा बदलून टाकण्याचं कार्य या संतांनी आयुष्यभर केलं. तुकोबारायांचं कार्य काय वेगळं आहे हो. जेव्हा हिंदवी स्वराज्यासाठी मावळे तयार होत होते त्यावेळी अनेकांना भेटावं आणि अनेकांना भेटून चालावं, सांगावं अरे साक्षात म्हणे रामासारखा राजा आता तयार होतोय. त्यामुळे आपल्या निष्ठा कुठेतरी शत्रूच्या पारड्यात टाकण्यापेक्षा त्या निष्ठा राजाच्या पारड्यात टाका, जेणेकरून हिंदवी स्वराज्याची खरी निर्मिती होईल आणि मग 31व्या वर्षापर्यंत का होईना उत्सव करता येतील. कारण नाहीतर अवस्था इतकी वाईट होती की काशी की कला जाती, मथुरा मस्जिद बसती, एक शिवाजी न होते तो सुनत होती सबकी. ही अवस्था आहे त्या काळातली. समर्थांनी सुद्धा त्यांच्या
वाङ्मयामध्ये लिहून ठेवलं, किती एक ब्राह्मणी गुजरणी भ्रष्ट विला, किती एक देशांतरी त्या विकेला, किती एक सुंदरा हाल होवोनी मेल्या. ही अवस्था आहे आपल्या देशातली. आणि आताची काय वेगळी असं वाटतं? आताची काय वेगळी असं वाटतं का? आम्हाला आमच्या धर्मानं सांगितलेल्या गोष्टी, धर्मानं सांगितलेल्या गोष्टी आम्ही जर पाळणार नाही तर त्याचे परिणाम आपण निश्चित भोगणार, यात संशय नाही. या धर्माच्या मार्गावर आणण्याचं काम आमच्याकडे संत करतात. धर्म म्हणजे काय? हा हिंदू, तो मुस्लिम, तो ख्रिश्चन, हा धर्म नाही. धर्म म्हणजे धारणा, धारणा म्हणजे व्यवस्था, व्यवस्था म्हणजे विधी निषेध, विधी म्हणजे हे करा अशी आज्ञा, निषेध म्हणजे हे करू नका अशी आज्ञा. अशी जी विधी निषेधात्मक जीवन जगण्याची पद्धती, त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. धारण करणे या अर्थानं. आणि आम्हाला काय सांगितलंय, काय सांगितलंय ते आमच्याकडून व्हावं याकरता संत कार्यरत असतात. देवर्षी नारदांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. देवर्षी नारद सहज एकदा आले आणि द्वारकेमध्ये येऊन भगवान गोपालकृष्णांची भेट झाली. द्वारकेतलं वर्णन काय करावं? द्वारकेतलं वर्णन तुम्हाला थोडक्यात सांगतो. द्वारका ही अशी होती की तिथली घरं सोन्याची, दारं सोन्याची, तिथे असणाऱ्या वस्तू अनेक वेगवेगळ्या त्या सोन्याच्या, सगळं काही सोन्याचं. माणसं फक्त सोन्याची नव्हती, पण सोन्यासारखी होती. आणखीन द्वारकेतलं वर्णन सांगू. द्वारकेत ज्या सोन्याच्या पेढ्या होत्या ना, त्या सोन्याच्या पेढीवरती काही लोक अंगठ्या बदलण्याकरता म्हणून यायची किंवा दागिने बदलण्याकरता म्हणून यायची. मुलामा वगैरे देणं किंवा ते काय म्हणतात त्याला चकचकीत करणं हा प्रकार नसायचा. 76,000 आणि 77,000 हा विषय तेव्हा नव्हताच ना, त्यामुळे मुलामा देणं वगैरे हा काही प्रकार नव्हता. ते जुनं दिसायला लागलं की नवीन घेऊन यायचं. म्हणून 18 पगड जातीनं आमच्याकडे जानवं सांगितलंय का, ते एकदा जुनं झालं की जा नवं घेऊन ये, असं त्याच्या मागचं आहे. पण 18 पगड जाती आत ते घालत नाहीत, कारण ते घातलं तर बाकीच्या गोष्टी, अहो लॉकडाऊनमध्ये घातलेल्या तुळशीच्या माळा सुद्धा काढल्या लोकांनी. काय करायचं आता त्याला? तर ते लोक पेढीवरती यायचे. पेढीवरती आल्यानंतर आपल्या सोन्याच्या अंगठ्या, दागिने वगैरे काढून ठेवायचे आणि नव्या अंगठ्या वगैरे घेऊन जायचे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती पेढी बंद झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती पेढी उघडल्यानंतर तो नोकर यायचा झाडण्याकरता म्हणून. तो काय करायचा, त्या टेबलांवरती जे बेडशीट घातलेलं असायचं ते असं घ्यायचा, बाहेर नेऊन झटकायचा. वरती असणाऱ्या अंगठ्या दागिन्यांसकट आता बघायला जाऊ नका, त्या आता मिळणार नाहीत, त्या गेल्या आता. त्या अशा झटकायचा आणि त्या रस्त्यावर पडल्या की भिकाऱ्याला सुद्धा उचलाव्याशा वाटायच्या नाहीत. अशी होती द्वारका. अहो जगत चालक परमात्मा आहे हो, त्याची द्वारका कशी असेल बरं? सांगायला माझ्या तीर्थरूपांचं काय जातंय, वचने किम दरिद्रता. पण आपल्या देवाचं वैभव हे आपण वाढवायचं असतं, आपल्या शब्दांनी वाढवायचं असतं, आपल्या कल्पनेने वाढवायचं असतं. उगाच आपलं गरीब 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 असं कशाला सांगायचं? नाही नाही नाही, आपला देव म्हणजे श्रीमंताचा देव आहे. कमरेवरती हात घेऊन उभा आहे हो, मी एवढं सगळं करून ठेवलंय, जमलं तर तुला काय करता येतंय काय बघ, म्हणून तो कमरेवर हात घेऊन उभा आहे. असा असणारा भगवंत, त्या भगवंताच्या भेटी करता देवर्षी नारद गेले. द्वारकेचं वर्णन वेगळं, काय करायचं? कृष्ण कृष्ण चिमण्या शुक बोलती, पाहुनी फल पल्लव डोलती. देवर्षी नारद गेले. देवर्षी नारद म्हणाले, भगवंता संत संगतीचं महत्व काय रे? संत सहवास, संतांचं जीवनात येण्यानं काय होतं? ते म्हणे, नारदा एवढाच प्रश्न आहे ना, मग ह्या प्रश्नाचं उत्तर तू इथून थोड्या अंतरावर बाहेर गेलास की तिथे एक सरडा दिसेल, तो सरडा तुला या प्रश्नाचं उत्तर देईल. नारद म्हणाले, सरडा उत्तर? खरंच उत्तर देईल? कृष्ण म्हणाले, रंग बदलतो तो, उत्तर द्यायला काय कमी आहे? म्हणून देवर्षी नारद गेले, त्या सरड्याच्या तिथे आले आणि नारदांनी त्याला प्रश्न विचारला, ए बाबा तुझ्याकडे यायला सांगितलंय कृष्णाने म्हणून आलोय, संत संगतीचं महत्व काय?
त्या दोघांनी एकमेकाकडे बघितलं, सरडा मेला. नारद म्हणाले, हे उत्तर काय पत्ता दिलाय, मेला तो सरडा. परत आले भगवंताकडे. भगवंत अहो काय पत्ता दिला, झालं की त्याचं डिपॉझिट जप्त, मेला तो सरडा. असं तुम्ही सांगा म्हणे, पण संत संगतीचं महत्त्व काय. नारदा असं करा, तिथून थोड्या अंतरावर जा, तिथे एका झाडावरती एक पोपट बसलेला आहे, शुक बसलेला आहे, तो शुक तुला उत्तर सांग. नारद म्हणाले, शुक उत्तर देईल? कळलं तर बघा, इथं 4G 5G आहे, त्यामुळे अवघड जाणार नाही कळायला. पण भगवंत काय आहे हे शुकच सांगू शकतो. ज्याचं मरण समोर आलंय, 7 दिवसांनी आता मी मरणार असं ज्या परीक्षिती राजाला वाटत होतं, त्याला भगवंत काय आहे हे शुकाने तर सांगितलं. आपण त्याला श्रीमद भागवत असं म्हणतो, आणि तोच सांगू शकतो हे. नारद म्हणाले, देईल ना उत्तर? हो म्हणे, जा. त्या शुकाजवळ आले नारदाने विचारलं, अहो अरे बाबा, कृष्णाने पाठवले, संत सहवासाचं, संत संगतीचं महत्त्व काय हे तू सांग मला. त्या पोपटानं नारदांकडे बघितलं, नारदानेही त्याच्याकडे बघितलं, तो पोपटही मेला. नारद म्हणाले, काय पत्ता देतोय देव. परत आले, भगवंता काय पत्ते दिलेत, दोन्हीही मेले, मग आता काय करू. असं कर नारदा, आता तुला उत्तर, इथे जवळ जे राज्य आहे ना, तो राजा आहे, त्या राजाला आत्ता नुकतंच बाळ झालंय, म्हणजे एक लहान मूल झालंय, ते लहान मूल तुझं उत्तर देईल. नारदाने डोक्याला हात लावला, म्हणे, नारदा म्हणे, कृष्णा, सरड्याला विचारलं, सरडा मेला, काही बिघडलं नाही. शुकाला विचारलं, शुक मेला, त्यांनी काही झालं नाही. पण त्या पोराला जर विचारलं आणि पोराला काही झालं तर मी शिल्लक राहीन का. कृष्ण म्हणाले, नारदा माझ्यावरती विश्वास नाही का तुझा, जा त्या मुलाला विचार. म्हणून नारद गेले, राजानं स्वागत केलं. नारदांना बघितल्यानंतर संत आले, संत सत्पुरुष, आणि देवर्षी म्हणतात त्याला, देवांचे ऋषी. ते देवर्षी नारद आल्यावर स्वागत केलं, बसायला आसन दिलं, दान दक्षिणा वगैरे दिली, आणि नारद शांत. त्या मुलाजवळ काही जायला तयार नाही, म्हणजे झालं तर काय करता. नारद काही त्याच्याजवळ यायला तयार नाही. राजा म्हणतोय, जा आमच्या मुलाचा मुखकमल तरी बघा. नारद म्हणाले, कसलं मुखकमल बघा, नको, न बघितलेलंच बरं. त्यामुळे असं काय करताय नारदा, या या. शेवटी त्या मुलानंच हाक मारली, नारदा या. त्या मुलानं हाक मारली, नारदा या, काय हवंय तुम्हाला. नारद म्हणाले, संत संगतीचं महत्त्व. नारदा, ते मूल, लहान मूल बोलायला लागलं. ते म्हणे, असं कसं लहान मूल बोलायला लागलं, असं कसं बोलायला लागलं. उगाच शाळांच्या नावावर, कॉन्व्हेंट हायस्कूलच्या नावावर जे आम्हाला सांगतात ना, याचं नाव घेतलं की गाडी चालू होते, त्याचं नाव घेतल्यावर गाडी चालू होते, मग ह्याच्यावरती विश्वास आमचा असायलाच हवा. कृष्णांची कृपा आहे. अहो, अंगावरनं नुसता हात फिरवला, मस्तकावरनं हात फिरवला, उठ सच्चिदानंदा म्हटल्यानंतर सच्चिदानंद बाबा उठून बसतात. ही देवाची लीला आहे, ही संतांची लीला आहे. का बोलणार नाही हो लहान मूल. लहान मूल बोलायला लागलं. नारदा, संत संगतीचं महत्त्व होय ना. नारदा, तुमची आणि माझी पहिली भेट झाली तेव्हा मी सरडा होतो. त्या भेटीचं पुण्य म्हणून मला पुढचा जन्म पोपटाचा मिळाला, आणि त्याही भेटीत, त्याही जन्मात तुमचं दर्शन झालं, तुमचा सहवास प्राप्त झाला, म्हणून हा मनुष्य जन्म मला प्राप्त झाला. संत संगतीचं महत्त्व अजून दुसरं काय असायचं. संतांच्या सहवासाने आमचे पाप ताप दैन्य गेले, संत पाहुले पाहता, आज उत्तम सुदीन झाले दर्शन संतांचे. असे संत आहेत, असे संत आहेत. मग ते माझ्यावर इतके उपकार करतात, त्यामुळे तुकोबाराय म्हणाले, आता प्रश्न पडतो काय. अभंगाचं दुसरं चरण. काय धावे त्याची व्हावे उतराई, काय धावे त्याची व्हावे उतराई, काय द्यावे त्याचे भावे उतराई, काय द्यावे त्याचे भावे
काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. अहो अवघा जीव सुद्धा त्यांच्या पायाशी ठेवला ना तरी सुद्धा कमीच आहे. ठेविता हा पायी जीव थोडा. आम्ही संतांना काय देणार हो? आमची बॅटरी लो झाली की चार्जिंग करण्याचं काम संत करतात. सतत चार्जिंग करावं लागतं याला, म्हणून जागवावं लागतं. त्यामुळे त्यांच्या पायाशी जीव जरी ठेवला, कारण असं आहे की आमचं आयुष्य उघं चाललेलं असतं, पण खऱ्या अर्थानं त्या जीवनामध्ये आम्हाला काय मिळवायचं आहे याचा थोडा आम्हाला विसर पडतो. कारण मनुष्याचा स्वभाव आहे की तो कल्पना विश्वात इतका गुंतून राहतो की खऱ्या अर्थानं संतांचा सहवास प्राप्त करावा हे विसरून जातो. असा एक दृष्टांत सांगतो, म्हणजे विषय पटकन पुढे जाईल आणि आपल्याला वेळेत थांबायचं आहे. त्याच्यामुळे तर आज महाराजांना बोलवलं तर थांबायलाच तयार नाहीत असं नको व्हायला. एक मनुष्य असाच कल्पना विश्वात गुंतून राहायची सवय त्याला. रस्त्यानं चालला होता. रस्त्यानं जाता जाता त्याने एक पाटी बघितली. काय हुशार, मेहनती, कष्टाळू नोकर पाहिजे. ती पाटी बघितली आणि त्या दिशेनं गेला. त्याचा इंटरव्ह्यू वगैरे झाला, नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर काम काय होतं की त्या डेअरीमध्ये जे काही दूध दही तयार होतं ते बाजाराला नेऊन विकायचं, हे त्याचं काम. आणि तो दही घेऊन चालला होता. डोक्यावरती तो माठ घेतलेला, त्या माठामध्ये दही रस्त्यानं चाललाय. आणि असं अनेक दिवस चाललंय त्याचं काम. पगार मिळाला. म्हणे वा, पगार चांगला मिळतोय, असाच पगार साठवून ठेवू. पगार साठवून ठेवला भरपूर सारा. आणि असा पगार जर साठवून ठेवला तर मला काहीतरी वेगळं करता येईल, साईड बिझनेस. काय करायचा साईड बिझनेस? म्हणाले आपण दुसऱ्याकडे नोकरी कशाला करायची? पगार जर व्यवस्थित चांगला साठला तर एखादी म्हैस विकत घेऊ आपण आणि मग आपला व्यवसाय चालू करू. झालं, याने पगार बाजूला साठवून ठेवला, याने म्हैस विकत घेतली. एक म्हैस विकत घेतली, 2 म्हशी विकत घेतल्या. भरपूर संख्या झाली म्हशींची. बघता 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 व्यवसाय हा वाढला. ज्याच्याकडे कामाला होतं त्याला आपल्याकडे कामाला ठेवलं नोकर म्हणून. आणि इतका उत्तम तऱ्हेने याचा हा व्यवसाय चाललाय. तो व्यवसाय चाललेला असताना श्रीमंत झाला म्हटल्यानंतर वेगवेगळ्या पक्षातून बोलवणी यायला लागली. आमच्या पक्षात या, आमच्या पक्षात या, आमच्या पक्षात या. त्यानं ठरवलं कोणता हा झेंडा घेऊ हाती, पण कुठला तरी एक झेंडा हातात घ्यावा म्हणून आपला गेला एका पक्षात. आणि हळूहळू नगरसेवक झाला, आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला. मंत्री झाल्यानंतर वजन वाढलं याचं. म्हणजे गावाने सत्कार ठेवला. का? मंत्री झाले, हे अमके अमके साहेब झाले जातात, त्यांना बोलवलं पाहिजे, त्याचा सत्कार केला पाहिजे म्हणून गावाने सत्कार ठेवला. त्या सत्काराकरता म्हणून हा लाल दिव्याच्या गाडीतून आला. गाडीतून खाली उतरला, स्टेजवरती आला. आणि गावातल्या लोकांनी फार मोठा असा गुलाबाचा हार छान असा त्याला घालावा म्हणून लोक पुढे आले. गावकरी लोक पुढे आले, गावातले सरपंच वगैरे पुढे आले. आणि ते त्याला हार घालणार म्हणून तो हार घालून घेण्याकरता खाली वाकला आणि धप्प दिशी आवाज आला. धप्प दिशी, धप्प दिशी आवाज आला. बघितलं तर दुसरं तिसरं काही नाही. डोक्यावरचं जे दह्याचं मडकं होतं ते खाली पडलं होतं. त्यातलं दही आहे ते मातीमोल झालं होतं. कल्पना विश्वात जर गुंतून राहिलं तर दही म्हणजे आयुष्य आहे लक्षात घ्या. आणि मडकं म्हणजे हे शरीर आहे. जर कल्पना विश्वात गुंतून झालं तर हे देह कधीतरी जाणार आहे आणि आयुष्य हे व्यर्थ जाणार आहे, मातीमोल होणार आहे. ते जर व्हायला नको तर संतांचा सहवास करणं महत्त्वाचं आहे. कारण संत कसे आहेत, कुठलीही गोष्ट सहज करतात, त्यांना काही फार करावं लागत नाही. कसं? परत दृष्टांत. एक मनुष्य जीव देण्याकरता म्हणून निघाला. एक राजा जीव देण्याकरता म्हणून निघाला आणि नको म्हणे आता कंटाळा आला या सगळ्यात, जीव द्यावा,
म्हणून उडी टाकणार इतक्यात ते कोणीतरी साधू मूर्ती बसलेले होते, संत बसलेले होते. म्हणे काय चाललंय काय चाललंय काय चाललंय. त्या साधूंचे नेत्र अर्धून मिलित होते, समाधी लागली होती आणि मुखानं चालू होतो, घिसघिसावे घिसघिसावे ऊपर डाले पानी, तेरे मन में क्या है मैंने खूब पहचानी. राजा आपला म्हणतो काय बोलतात काय काय बोलतात काय म्हणून नीट बघावं म्हणून राजानं ऐकलं तर म्हणे हे हा म्हणे हे काहीतरी सहज बोलणे हित उपदेश. संत हित उपदेश करतात आणि हितच उपदेश करतात. म्हणून त्यांना ते म्हणलं जीव देण्यापेक्षा आता हे काहीतरी आता सापडलंय चांगलं हे आपण. म्हणून राजा त्या नदीच्या कडेनं चाललाय आणि जाता जाता त्याच्या मनात ते कायम चालू झालं. त्यांनी एक बगळा बघितला. तो बगळा काय करत होता, मासे पकडत होता. मासे पकडताना त्याचं काम काय असतं, नुसता मासे पकडत नाही. बगळ्याला तुम्ही नीट बघितलं, दगडाला आपली चोच घासतो, मध्येच एखादा मासा पकडतो. ते बगळ्याला करताना बघितल्यानंतर राजाला आठवलं, घिसघिसावे घिसघिसावे ऊपर डाले पानी, तेरे मन में क्या है मैंने खूब पहचानी. राजाला ते आवडलं आणि आला घरी. झालं होतं असं, त्या राज्यातली ती जी राणी, या राजाची राणी जी होती तिने कट केला होता प्रधानजीला बरोबर घेऊन की उद्या हजामत करण्याकरता म्हणून येईल, त्याला सांगायचं असा वस्त्रा फिरवता फिरवता असा फिरवायचा. काय करायचं, वस्त्रा असा फिरवता फिरवता असा फिरवायचा. हा निरोप सांगितला आणि त्याप्रमाणे तोही तयार होता. बरं पूर्वीच्या काळी काय सुपरमॅक्स वगैरे असं नव्हतं काही, त्याच्यामुळे ते वस्त्रे असायचे त्याला धार लावावी लागायची. राजा आपला दाढी करण्याकरता म्हणून येऊन बसला आणि तो जो नापित होता तो आपला धार काढत बसलाय त्या वस्त्र्याला. त्याला धार काढताना बघितलं आणि राजाला आठवलं साधू महाराजांचा उपदेश, सहज बोलणे हित उपदेश. आणि म्हणून राजाने बोलायला सुरुवात केली, घिसघिसावे घिसघिसावे, मध्ये तो पाणी टाकायचा, ऊपर डाले पानी, तेरे मन में क्या है मैंने खूब पहचानी. एवढं म्हणायची कोटी. त्या नापितानं लगेच राजाचे पाय, महाराज महाराज क्षमा करा, चूक झाली माझ्याकडून, चूक झाली माझ्याकडून. राजा म्हणाला याला काय झालं, त्या महाराजांनी जे सांगितलं होतं, संतांनी जे सांगितलं होतं ते मी म्हणत बसलो होतो, हा का माझे पाय धरतो. तेव्हा त्यांना सांगावं, महाराज तुमच्या खुनाचा कट होता पण तुम्ही ते बरोबर ओळखल्यामुळं तुम्ही वाचलात. संत हे असे असतात, त्याच्याकरता वेगळं काही करावं लागत नाही. ते उपदेश करतात म्हणजे सहज 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 बोलत जातात आणि त्यांचं सहज बोलणं आमच्यावरती कृपा करतं, कृपाकारक ठरतं. बोलतात सहज पण ते शिकवतात कसं, अभंगाचं तिसरं चरण. सहज बोलणे हेत उपदेशा, सहज बोलणे बोलणे हेत उपदेशा, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे बोलणे हेत उपदेशा, करुणे सायास शिकावे ते, करुणे सायास शिकावे ते, काय द्यावे त्यासे व्हावे बुद्धराये, काय द्यावे त्यासी व्हावे बुद्धराये. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश,
सहज बोलणे हित उपदेश. आमचं हित कशात आहे हो हे संतांना माहिती आहे. म्हणून हिताची कंपनी जपानची नाही, ती संतांची. तुम्हा आम्हाला पक्क पटावं याकरता अगदी प्रेमानं जवळ घेऊन सांगतात, शिकवतात. संतोबांना किती वेळा सांगा, ओ संतोबा वारीला चला, वारीला चला. नाही हो हे काम आहे, नाही हो ते काम आहे. एक दिवस तुकोबाने काय करावं, झाडाच्या फांदीला लटकले आणि म्हणाले, अहो मला झाडानं पकडलं. झाड काय मला सोडायला तयार नाही. संतोबा बाहेर आले, म्हणतात, अहो काय झालं तुकोबा? काय नाही म्हणे, झाडानं पकडलंय. अहो त्यात काय एवढं, हात सोडा म्हणजे याल खाली. तुम्हाला झाडानं नाही पकडलंय, तुम्ही झाडाला पकडलंय. तुकाराम महाराजांनी हात सोडून द्यावेत आणि संतोबांना सांगावं, संतोबा इतकी वर्षे हेच तर सांगतोय, आता तरी सोडा आणि चला वारीला. पुन्हा कंटाळत नाही तो. कारण संतांच्या ठिकाणी कुठला राग नाही, कशाचा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, अशी संतांची भूमिका असते. त्यामुळे पुन्हा सांगतात. आणि एक गोष्ट तर आवर्जून सांगतात, म्हणाले ह्या सगळ्यात जर तुमच्या हित कशात आहे तर ते एकाच गोष्टीत. कशात? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. संत हे असे आहेत, एक फक्त भगवंताचं नाम घ्या, तो सतत तुमचं आमचं कल्याण करणार आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, संत नुसते असे नाहीत, संत त्या गायीप्रमाणे असतात. कारण वासरं गायीना चारायला सोडलं आणि जेव्हा गायी परत येतात तेव्हा वासरांना सोडलं जातं, तेव्हा ते वासरू आहे ना, त्याला सांगावं लागत नाही त्याची आई कुठली आहे. ते त्याच्या आईला जाऊनच पितं. तसं संतांचं लक्ष आमच्यावर एखाद्या त्या तुका म्हणे वत्स धेनवेच्या, तुका मने वस धेनु वेचेचे तेरा, तुका मने वस धेनु वेचेचे तेरा, तुका म्हणे वस धेनु वेचेचे ते, तुका म्हणे वस धेनु वेचेचे ते, चेते म्हणे वच धेनु वेचेचे ते, तुका म्हणे वच धेनु वेचेचे ते, कैसे माझा येते सांभाळे जा, कैसे माझा येते सांभाळे जा, काय द्यावे त्यासे व्हावे उतरा,
ठेविता पाय जेव थोडा ही सेवा आई भगवतीच्या चरणी अर्पण करताना एवढंच मागतो की तुझं शक्ती स्वरूप जे आहे ते प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी दिसू दे आणि जी काही परिस्थिती आज विचित्र निर्माण झाली त्या विचित्र परिस्थितीतून बाहेर पडण्याचं सामर्थ्य प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी निर्माण करण्याची क्षमता प्रत्येक पालकांच्या ठिकाणी दे एवढं त्या आई भगवतीकडे मागणं मागतो जेणेकरून पुन्हा एकदा आपला हा देश खऱ्या अर्थानं बलसागर झालेला आपल्याला बघायला मिळेल आणि महासत्ता झालेला नक्कीच बघायला मिळेल. तर या देशात यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता असं म्हणतात. तर त्या नारीचं पूजन व्हावं अर्थात पूजन व्हावं याकरता नारीनी सुद्धा स्वातंत्र्य तर आहेच पण त्याबरोबर त्या स्वातंत्र्याला एक चौकट असावी. जुन्या लोकांचं एक सुंदर वाक्य आहे सुंदर कुणी राहू नये असं म्हणत नाही पण त्या सौंदर्याला सात्विकतेची झालर जरूर असावी. एवढं जरी आई भगवतीकडनं आम्ही मागितलं ना तरी बस बाकी काही मागू नका. परमार्थाबद्दल कुठलीही मनामध्ये खोट ठेवू नका. परमार्थाबद्दल विश्वासच ठेवा. प्रपंचाबद्दल जितका विश्वास आहे तितकाच आणि खऱ्या अर्थानं जीवनामध्ये जे काय आम्हाला मिळवायचे ते नक्कीच प्राप्त होईल. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार धन्यवाद. आपल्या ऋणात राहायला असंही आवडेल. परत कधी योग येईल तेव्हा हीच मंडळी इथे असायला हवीत एवढं मागणं तुमच्या सगळ्यांकडे मागतो आणि सेवेला विराम देतो.